नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आखाडा विधानसभेचा या भागामध्ये आज आपण दौंड विधानसभा मतदारसंघाबाबत बोलणार आहोत. या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत अविनाश थोरात. अविनाशजी, हा जो मतदारसंघ आहे तो खरं तर जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे. सुभाष कुल हे या मतदारसंघात अनेक वर्ष आमदार होते. खरं तर ते एकदा अपक्ष म्हणून निवडून आले आणि नंतर त्यांना त्यावेळच्या काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला. शरद पवारांनी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आणि त्यांच्या निधनानंतर रंजना कुल, त्यानंतर एकदा रमेश थोरात आणि पुन्हा सुभाष कुल यांचे चिरंजीव राहुल कुल, असं सलगपणे गेली 25-30 वर्ष या मतदारसंघामध्ये एक अपवाद सोडता, एक 2009चा अपवाद वगळता सलगपणे कुल फॅमिलीचा आमदार आहे. यावेळची निवडणूक थोडीशी वेगळी आहे, कारण राहुल कुल भारतीय जनता पक्षामधनं 19ला निवडून आले. 2014च्या इलेक्शन मध्ये ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. पक्ष वेगळे असले तरी कुल घराण्याची सत्ता या मतदारसंघात एखादा अपवाद वगळता सलगपणे गेली 25-30 वर्ष आहे. या मतदारसंघामध्ये यावेळी थोडंसं वेगळं, पण मी याच्यासाठी म्हटलं की पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही विधानसभा निवडणूक होती आहे. हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा मतदारसंघ, जरी गेल्या 2 वेळा राहुल कुल तिकडून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं निवडून आले असले तरी या निवडणुकीमध्ये रमेश थोरात, अगदी काल परवाची माहिती आहे, काल परवाची बातमी आहे, रमेश थोरात हे तुतारीच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांनी जर तुतारी हाती घेतली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं तर जर ते उभे राहिले तर ती निवडणूक आहे ती प्रचंड चर्चेची आणि सर्वांचीच उत्सुकता ताणली जाणारी अशी असेल. राहुल कुल वर्सेस रमेश थोरात अशी ती निवडणूक होईल. अशी जर निवडणूक झाली तर नेमकी काय परिस्थिती असेल अविनाशची? दौंडमध्ये 2च पक्ष आहेत, एक कुल आणि एक थोरात. राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशीच निवडणूक होणार. रमेश थोरात तुतारी हातात घेणार का, याच्यापेक्षा रमेश थोरात यांच्या हातात शरद पवार तुतारी देणार का, हा जास्त महत्वाचा प्रश्न आहे. कारण आता जर आपण पाहिलं तर रमेश थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्या सोबत गेले होते आणि आता लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार केला होता. म्हणजे राहुल कुल आणि रमेश थोरात यांचं म्हणजे अगदी वेळ्या भोपळ्याचं नातं. परंतु अजित पवारांच्या भाजपसोबत गेल्यानंतर हे दोघं एकत्र फिरत होते. अगदी तुझ्या गाळा माझ्या गाळा असं त्यांचं चाललं होतं आणि व्यासपीठांवर असं एकमेकांना टाळ्या देणं, एकमेकांच्या सोबत बसणं, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात टीका करणं. तर आता रमेश थोरात यांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सुप्रिया सुळे त्यांना स्वीकारणार का, कारण त्यांनी सुप्रिया सुळेंवर या सगळ्या निवडणुकीमध्ये खूप टीका केली. सुप्रिया सुळे यांनी दौंड विधानसभा मतदारसंघासाठी अजिबात निधी आणला नाही. कुरकुमोरीचा प्रश्न जो दौंडसाठी अत्यंत महत्वाचा आहे, तर याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं योगदान नाही, अशा पद्धतीची वक्तव्य रमेश थोरातांनी केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पक्षाला गरज होती तर त्यावेळेस रमेश थोरात पक्षातून निघून गेले. सुप्रिया सुळे यांची निवडणूक खूप चुरशीची होती साहजिकच, कारण गेल्या वेळी जेव्हा आपण पाहिलं कांचन कुल उभ्या होत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात, तर तेव्हा सुप्रिया सुळे यांना 25-26 हजार मतं कमी मिळाली होती. तर त्याच्यामुळे दौंड विधानसभा मतदारसंघातून किमान रमेश थोरात आणि राहुल कुल एकत्र आहेत, अजित पवारांची ताकद आहे, तर 70-80 हजार, अगदी काही जण म्हणत होते की लाखाभराचं लीड मिळेल सुनेत्रा पवार यांना. परंतु ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आणि 26 हजार मतांचं लीड सुप्रिया सुळेंना मिळालं. आता त्यात आणखी एक झालं असं आहे की आता जे दौंड तालुक्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत, म्हणजे त्यांचे तालुका अध्यक्ष आहेत आप्पासाहेब पवार, दुसरे आहेत विकास ताकवणे. तर यांना असं वाटायला लागलं की ही जी निवडणूक, ही जी 25-26 हजार मतांचं लीड मिळालं ते आपल्यामुळेच मिळालं. त्याच्यामुळे आता ते एवढे जोशात आहेत की आम्ही आमदारच झालो, म्हणजे तिकीट मिळण्याचा अवकाश की आम्ही आमदार झालो, अशा पद्धतीचं त्यांचं आत्ताच तरी हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिथे काहीही झालं तरी जर समजा राहुल कुल यांच्या विरोधात दुसरा कुठलाही उमेदवार असेल हे रमेश थोरात यांच्याशिवाय, तर राहुल कुल किमान 1 लाखापेक्षा जास्त मताने निवडून येतील जर रमेश थोरात यांच्याशिवाय दुसरा उमेदवार असेल. पण जर रमेश थोरात उमेदवार असतील तर मात्र ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल. गेल्या वेळची निवडणूक जी झाली 2019ची, तर त्याच्यामध्ये रमेश थोरात फक्त 746 मतांनी हारले होते. म्हणजे 746 मतं म्हणजे अगदी एखाद्या गावाचं 2019ची आता गेली निवडणूक, एखाद्या गावाचं मतदान असतं तर तेवढ्या फक्त मतांनी ते हारले होते.
तर त्याच्यामुळे किती दौंड तालुक्यामध्ये कुल आणि थोरात अशी कशी दुफळे आहे आणि ते कशा पद्धतीने तिथं मतदान होतं याचा आपल्याला अंदाज येईल. तर त्याच्यामुळे आता फक्त रमेश थोरातांना शरद पवार स्वीकारणार का? परंतु माझा एक अंदाज आहे की आतापर्यंत शरद पवारांचं जे राजकारण राहिलेले तर त्यांनी कुल आणि थोरात यांना झुंजतच ठेवलेले. म्हणजे अगदी खूप वर्षांपूर्वी एक मी लेख लिहिला होता एका वर्तमानपत्रात, त्यावेळेस एक निवडणूक झाली होती आणि त्याचं हेडिंग मी असं दिलं होतं, पवार काका पुतण्याची खेळी, रमेश थोरातांचा राजकीय बळी. म्हणजे एकदा राहुल कुलांना सपोर्ट करायचा, एकदा रमेश थोरातांना सपोर्ट करायचा, अजित पवारांनी रमेश थोरात आपले म्हणायचे, शरद पवारांनी राहुल कुल यांच्या पाठीवर हात टाकायचा, अशा पद्धतीचं राजकारण राहिले. दुसरं आणखी एक दौंड विधानसभा मतदारसंघ आहे, त्याचं जे काय कल्चर आहे ते 2009 नंतर बदललं. त्याच्या अगोदर हा जो मतदारसंघ होता तर बारामती तालुक्यातली साधारणतः 39 गावं जी आहेत ती गावं या मतदारसंघाला जोडलेली होती. सुपी परगणा जो आपण म्हणतात तो सगळ्या मतदारसंघाला जोडलेला होता. तर त्यामुळं शरद पवार जो म्हणतील तोच उमेदवार निवडून जायचा. हे आपण सुभाष कुल यांचा उल्लेख केला तर सुभाष कुल यांनाही शरद पवारांचा आतून पाठिंबा होता असंच म्हटलं जातं. कारण त्यावेळी उषादेवी जगदाळे यांचा पराभव केला होता सुभाष कुल यांनी आणि जगदाळे काँग्रेसमध्ये मोठे नेते होते. परंतु शरद पवार यांचा छुपा पाठिंबा असल्यामुळे रमेश थोरात आणि सुभाष कुल या जोडीने आणि त्यांचं चिन्हही त्यावेळेस घोडा होतं. दौंड मतदारसंघात सगळीकडे तो घोडा फिरत होता आणि सुभाष कुल खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यानंतर सगळं दौंड तालुक्याचं राजकारण बदलून. बरं, तुम्ही आता उल्लेख केला तसं खरं तर रमेश थोरात आणि सुभाष कुल हे असं सांगितलं जातं की खूप जवळचे मित्र होते. जरी ते राजकारणी म्हणून एकत्र होते तरी जवळचे मित्र होते. दुसरा महत्वाचा मुद्दा आता जो तुम्ही उपस्थित केला की शरद पवारांनी उमेदवारी दिली तर किंवा शरद पवारांनी तुतारी हाती दिली तर, तुम्हाला आठवत असेल पवारांनी असं सांगितलं होतं या विधानसभेची तयारीच्या सुरुवातीला की 80% लोकांना मी पाडणार. आणि मग शरद पवार म्हणजे रमेश थोरात हे 80% येतात की 20% येतात हे आता येत्या काही दिवसात निश्चितपणे राहुल कुल 80% येतात का 20% येतात हे पाहिलं पाहिजे. पाडणार आहेत म्हणतात म्हणजे राहुल कुल यांना पाडणार आहेत ते. पण अजित पवारांकडे जे गेलेत असं आहे ना की अजित पवारांकडे जे गेलेत त्यांना किती प्राधान्य द्यायचं, म्हणजे जे गेले त्यांच्यापैकी पाडणार आणि आणणार, तर त्यात काय राहुल कुल ऑलरेडी त्यांच्याकडे नव्हते. त्याचं एक कारण सांगतो की राहुल कुल यांच्यावर कदाचित शरद पवारांचा राग जास्त असेल. कारण 2019 मध्ये राहुल कुल यांनी त्यांच्या पत्नी कांचन कुल ज्या आहेत तर त्यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केलं. दुसरी गोष्ट म्हणजे आता गेली 5 वर्ष राहुल कुल हे आहेत आमदार आहेत, म्हणजे 10 वर्ष आमदार आहेत, परंतु गेली 10 वर्ष ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून ओळखले जातात. आता जेव्हा 5 वर्ष चंद्रकांत पाटील जेव्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा राहुल कुल हे सुपर पालकमंत्री असे म्हटले जायचे. कारण चंद्रकांत दादांचं एकंदर त्यांचं हे पाहिलं तर त्यांचं राज्याचा त्यांचा सगळा तो व्याप आणि ते सगळं, तर त्याच्यामुळे जिल्हा नियोजन समिती असेल किंवा काय असेल या सगळ्या निधीचं वाटप हे राहुल कुल करायचे. अगदी जर अजित पवार आले नसते इकडे तर राहुल कुल यांना मंत्रिपदही मिळालं असतं. तर त्याच्यामुळे राहुल कुल यांना पाडणार का शरद पवार? कारण शेवटी कसं आहे की दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे रमेश थोरात यांच्या माध्यमातून राहुल कुल यांचा पराभव केला तर 2 निवडणुकात राहुल कुल यांनी त्यांना जो त्रास दिलेला आहे तो त्रासाचा ते बदला घेतला जाऊ शकतो. आणि सुप्रिया सुळे यांचा राहुल कुल यांच्यावर खूप राग आहे. कारण एकदा तर त्यांनी थेट त्यांची पत्नीच विरोधात उभ्या होत्या. आताच्या निवडणुकीतही त्यांनी खूप त्यांच्या विरोधात प्रचार केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता राज्याच्या राजकारणात राहुल कुल थोडेसे आणखी अग्रेसर झालेत. म्हणजे आपल्याला आठवत असेल की उत्तम जानकर आत्तामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा चालू होती तर त्यावेळेस उत्तम जानकरांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे घेऊन गेले तर त्याच्यामध्ये राहुल कुल यांचाही वाटा होता. दुसरं प्रदीप कंद जे हे ह्याच्यामध्ये गेले भाजपमध्ये आले तर प्रदीप कंद आणि राहुल कुल महाविद्यालयीन जीवनापासूनचे सहकारी, तर त्यांनीच प्रदीप कंद यांना आणलं. तर त्याच्यामुळे राहुल कुल हे थोडंसं जिल्ह्याचे नेते बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि त्यांना आत्ताच रोखलं नाही तर कदाचित पुढे आपल्याला धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे शरद पवार त्यांच्या विरोधात रमेश थोरात असतील तर रमेश थोरात, परंतु त्यांना उमेदवारी देणार. पण मी रमेश थोरांच्या बाबतीत मला फक्त एक विचारायचं आहे की ते पवारांची एकूण जी आताची भूमिका आहे ते तरुण चेहऱ्याला संधी देणं आणि मग त्या तुलनेमध्ये रमेश थोरातांचं एकूण वय पाहता त्यांना खरोखरच किती संधी मिळेल असं वाटतं? आता दौंड मतदारसंघातला प्रॉब्लेम असा आहे की तिथे पर्यायच नाहीये. कारण तिथे रमेश थोरातांशिवाय कुणीही उभं राहिला तरी त्याला लोक राहुल कुल यांच्यासाठी सोयीचं होईल, अगदी सोयीचं होईल. म्हणजे आणि दुसरी गोष्ट काय की रमेश थोरात यांचं सहकारात खूप काम आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून ते खूप वर्ष काम करतायत. याशिवाय त्यांचं गावोगावी सगळं त्यांचं स्वतःचं, कारण काय झालं की गेले काही वर्ष म्हणजे 15 वर्ष आपण असं म्हटलं ना तर राहुल कुल आणि रमेश थोरात असे 2 गट तयार झाले. म्हणजे 2009ची निवडणूक मला आठवते, 2009 राष्ट्रवादीत असताना सुद्धा 2 गटच होते. 2009च्या निवडणुकीत रमेश थोरात अपक्ष होते आणि त्यांना
पवारांचा पाठिंबा होता असं म्हटलं जातं. त्यावेळेस खरं तर राहुल कुल राष्ट्रवादीचे उमेदवार होते, तरी एका कुठल्या तरी पवारांचा त्यांना पाठिंबा होता. पण तुम्ही आता जे म्हटलात ना की ते राहुल कुल काय राज्याचे नेते व्हायला निघाले किंवा जिल्ह्याचे नेते व्हायला निघाले आणि फडणवीसांशी जवळीक, एकूण राज्य सरकारमध्ये खूप चांगलंच त्यांचं हे होतं. पण एकूण मतदारसंघात तुम्ही बघितलं लोकसभेची वेळी लोकांच्या हातात निवडणूक होती, नेत्यांच्या हातात काहीच नव्हतं. पण राहुल कुल यांची एकूण जी कार्यपद्धती आहे, त्यांच्या कारखान्याचा मोठा विषय आहे. एवढी सत्ता हातात असताना त्यांच्या कारखान्याची जी आवड, मला असं म्हणतात की तो कारखाना सर्वात मोठा आहे या पुणे जिल्ह्यातला गाळपाच्या पातळीवरती. त्याचे मग सभासद असतील, शेतकरी आहेत, त्यांचे तिथं काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार सुद्धा वेळेवर होत नव्हते. अशा अनेक गेल्या 5 वर्षात त्यांच्या समोरच्या समस्या होत्या, त्यातनं नाराजी मोठ्या प्रमाणात असू शकेल. तर खरोखरच काय परिस्थिती आहे नेमकी? राहुल कुल यांच्याविषयी नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. एकतर कारखान्याचा विषय आहे, तर कारखान्याला सत्तेत असून त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत असूनही त्यांनी काही प्रमाणात निधी आणला, परंतु काही तो कारखाना व्यवस्थित चालू शकले नाही. रमेश थोरातांनी अत्यंत धूर्तपणे, म्हणजे खरं कारखाना हा सुभाष कुल आणि रमेश थोरात चालवत होते, परंतु त्यांनी अत्यंत धूर्तपणे त्या कारखान्यातून आपलं अंग काढून घेतलं. म्हणजे अगदी तिथं एक निवडणूक झाली होती ती खूप चुरशीची झाली होती, परंतु नंतर त्या कारखान्याचं असं म्हणतात की त्या कारखान्यावर जेवढं कर्ज आहे तो सगळा कारखाना विकला तरी ते भागलं जाणार नाही. दुसरी गोष्ट, राहुल कुल यांची एक साधारणतः कार्यपद्धती, म्हणजे एक आमदाराचा मुलगा, म्हणजे आई वडील दोघेही आमदार, तर त्याच्यामुळं त्यांची जी कार्यपद्धती त्याच्याविषयी लोकांना खूप नाराजी आहे. म्हणजे पूर्वी तर असं म्हटलं जातं, आता मला माहित नाही गेल्या काही वर्षात, परंतु पूर्वी ते सभेत जरी बसले तरी असं मोबाईल खेळत बसायचे. म्हणजे मोबाईल खेळत नसतील, ते काहीतरी काम करत असतील, पण लोक मोबाईल खेळत बसलेत. तर ह्याच्यामुळे काय की त्यांच्याबद्दल ती नाराजी आहे. फक्त काय होतं की जेव्हा हे दोन, कारण सुभाष कुल, रंजना कुल यांची पुण्य आहे, आणि जेव्हा रमेश थोरात आणि सुभाष कुल, राहुल कुल विरोधात येतात, तर त्यावेळेस ही सगळी नाराजी बाजूला जाते आणि मग ते काय की ह्या दोघांच्यातली लढाई, असं त्या सगळ्या लढाईचं स्वरूप होतं. तर म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं खरोखर तुम्ही म्हटलं तर वयाचं आणि बाकी सगळं मी म्हटलं ते मुद्दे बाजूला करून खरोखर जर उमेदवारी रमेश थोरातांना मिळाली तर ते निश्चितपणे राहुल कुल यांना खूपच त्रासदायक ठरेल. खूपच त्रासदायक ठरेल. म्हणजे राहुल कुल यांनी, म्हणजे आता कदाचित जे सगळं चाललंय, तर अजित पवारांकडे त्यांनी साकडं घातलं असेल कदाचित की रमेश थोरातांना आपल्याकडे ठेवा, त्यांना काही विधान परिषद असेल तर विधान परिषदचं आश्वासन द्या किंवा दुसरं काहीतरी आश्वासन द्या, कारण त्यांना निवडणूक फक्त रमेश थोरातच अडचण. म्हणजे रमेश थोरातांची अशी काही व्यवस्था केली तरच राहुल कुल निवडून येण्याची शक्यता आहे. रमेश थोरातांना आमदारच व्हायचे. कारण काय की गेल्या वेळेस फक्त 746 मतं, म्हणजे ही 746 मतं, आणि म्हणजे कदाचित मला असं वाटतं की गेली 5 वर्ष त्यांना झोप येत नसेल की ते 700, कारण त्यावेळेस सगळं ते गणित असतं ना माणसाच्या मनात की अरे आपण त्या गावात जायचं राहिलं, या गावात जायचं राहिलं, असं काय केलं असतं तर. 746 म्हणजे अर्धी मतं, साधारणतः 350 मतं, 350-400 मतं, ही 400 मतं मग ह्याला जर आपण काहीतरी केलं असतं तर, हे सगळं असल्यामुळे त्यांना आता निश्चित वाटतं की, आणि एक सहानुभूती पण आहे ना, जेव्हा असं खूप कमी मतांनी एखादा उमेदवार पडतो तर त्यावेळेस त्याला खूप सहानुभूती असते. हा झाला राजकारणाचा भाग. मात्र एकूण 2 विधानसभा मतदारसंघ म्हणून तिथल्या समस्या किंवा एकूण लोकांचं जीवनमान या संदर्भानं काय तुमचं ऑब्झर्वेशन? दौंडमध्ये आता सहकार, म्हणजे हे भीमा पाटस सहकारी साखर कारखाना होता, तो सहकार कारखाना खरं तर सगळ्यात मोठा, आणि सगळं राजकारण्यांनी संपून टाकलं ना कारखाना. म्हणजे तिथं आता खासगी कारखाने झालेत. अजित पवारांचा कारखाना आहे, तो अजित पवारांचा कारखाना तर म्हणजे खूप असा, म्हणजे एकदम सुपर हाय असं म्हणतात अशा पद्धतीचा आहे, भाव चांगला देतो. म्हणजे एका बाजूला सहकारी कारखाने संपवले आणि दुसऱ्या बाजूला हे खासगी कारखाना सुरू झाला. दौंड तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला भीमा नदी, दुसरीकडे खडकवासला कॅनल, त्याच्यामुळे प्रचंड बागायती आहे, ऊस शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर गुराळही चालतात, आणि एकंदर तिथलं जीवनमान खूप चांगलं आहे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे दौंड शहर जे आहे तर तिथं गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात आहे. आणि आता मध्ये ते जेव्हा लव जिहाद वगैरे प्रकरण तिथं खूप गाजलं होतं, नितेश राणेंनी तिथे एक मोर्चाही काढला होता. तर हे सगळे दौंड तालुक्याचे आहेत, गुन्हेगारीचे प्रश्न आहेत. हे म्हणजे पूर्वी तर एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, तेव्हाही रमेश थोरात काँग्रेसमध्ये गेले होते, राहुल कुल राष्ट्रवादीमध्ये होते, राष्ट्रवादीचे गृहमंत्री R.R. पाटील होते. तर असंच काहीतरी झालं आणि त्या राजकीय कारणांमुळे यवत पोलीस स्टेशनमध्ये काही रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. तर विलासराव देशमुख म्हटलेलं मला अजून आठवतं की दौंड पोलीस ठाण्याचा लिलाव झाला आहे का, असं ते मुख्यमंत्र्यांनी एका असं जाहीर भाषणात बोलले होते. म्हणजे दौंड मधलं ते गुन्हेगारीचं जे वातावरण आहे तर ते वातावरण खूप मुख्य, म्हणजे वाळूचा खूप मोठा तिथे भीमा नदीचं पूर्णपणे या सगळ्या वाळू माफियांनी वाटोळ करून टाकलेली, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही.
कारण त्याच्यातून प्रचंड प्रमाणात पैसा जनरेट होतो. तर याच्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत. परंतु काय आहे की जेव्हा निवडणूक येते तर त्यावेळेस ती निवडणूक राहुल कुल, रमेश थोरात, अजित पवार, शरद पवार ह्या सगळ्या मुद्द्यांभोवती फिरते. जर या दोघांमध्ये लढत झाली तर मग दौंड शहर जे म्हणून आहे, शहरातलं मतदान बऱ्यापैकी मोठं आहे, तर शहर कोणाच्या बाजूने असू शकेल? आता शेवटी कसं आहे, तिकडं पवार साहेबांचा काही प्रभाव आहे, अजित पवारांचा प्रभाव आहे, तर शहर म्हणून कोणाच्या बाजूने असू? शहर म्हणून राहुल कुल यांच्या बाजूने आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर राहुल कुल यांच्या बाजूने राहतं. कारण प्रेमसुख कटारिया जे मोठे नेते आहेत म्हणजे राष्ट्रवादीमध्येच होते, तर ते सध्या राहुल कुल यांच्या सोबत आहेत. आणि राहुल कुल यांना मारणारा तिथं मोठा वर्ग आहे. शिवाय शहरी मतदार हा साधारणतः भाजपला. पण असं म्हणतात की लोकसभेला प्रेमसुख कटारिया यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरनं सुप्रिया सुळेंना मदत केली. लोकसभेची सगळी गणित आहे ना, ती सगळी गणितच वेगळी होती. कारण काय की सुप्रिया सुळे निवडणुकीला उभ्या होत्या. लोकांना अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना उभं केलं हे आवडलं नव्हतं, म्हणजे अगदी अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही आवडलं नव्हतं. तर त्याच्यामुळे ही सगळी लोकसभेची जी गणित आहेत तर ती सगळी गणित जर आपण विधानसभेला जर लागू केली तर ती मला वाटतं थोडंसं चुकीचं ठरेल. कारण सुप्रिया सुळेंना निवडून द्यायचे म्हणजे मी मागाशी जसं म्हटलं की जनतेने निवडणूक हातात घेतली होती. म्हणजे गेल्या वेळी 25-26 हजाराचं मागे होत्या, तर त्या 25-26 हजार मागे सोडून ते म्हणजे 50-1 हजार मध्ये जास्त मिळाली. आणि तालुक्यातले 2 सगळ्यात मोठे नेते हे विरोधात असताना सुद्धा, तर त्याच्यामुळे विधानसभेची निवडणुकीची सगळी समीकरणच वेगळी असणार आहेत. बस, खूप धन्यवाद अविनाशजी. कारण दौंड तालुका हा पुणे जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा, राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेला हा मतदारसंघ आणि तालुका आहे. खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगले विश्लेषण आपण केलं. खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया विधानसभेचा आखाडा पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.